नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बीड जिल्हा पोलीस पाटील भरती विशेषमध्ये आज आपण जिल्हा विशेषवर काही प्रश्न उत्तर इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर याच्या आधीसुद्धा आपण एकूण 25 प्रश्नाचे जे बीड जिल्हा विशेषवर 25 प्रश्न जे आहेत ते घेतलेले होते. सोबतच आपण जे 2 प्रश्नपत्रिका घेतल्या आहेत, सराव प्रश्नपत्रिका, त्यामध्ये सुद्धा आपण 10 प्रश्न जे आहेत ते आपण घेतलेले आहेत, ज्यामध्ये आपण 2 प्रश्नपत्रिका आतापर्यंत घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये 10 पहिल्या प्रश्नपत्रिकेत आणि दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत 10 असे एकूण 45 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण बीड जिल्हा विशेषवर बघितलेले आहेत. आज आणखी आपण एकूण 20 प्रश्न जे आहेत ते बीड जिल्हा विशेषवर बघणार आहोत. म्हणजेच तुमची जवळपास संपूर्ण बीड जिल्हा विशेषवर जे काही 10 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास पूर्ण मार्क मिळण्याची तयारी जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ती होऊन जाईल. तर आज आपण एकूण 20 प्रश्न इथे बघणार आहोत. आणि याच्या आधीचा जो काही 25 प्रश्नाचा जो काही बीड जिल्हा विशेषचा जो काही व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल, तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देणार आहेत. ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आपला पहिला प्रश्न असा आहे, बालाघाट डोंगर रांगांमुळे बीड जिल्ह्याचे कोणत्या 2 भौगोलिक भागात विभाजन झाले आहे? बालाघाट डोंगर रांगांमुळे बीड जिल्ह्याचे कोणत्या 2 भौगोलिक भागामध्ये विभाजन झाले आहे? तर बघा, येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश. सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश. तर बालाघाट डोंगर रांगामुळे बीड जिल्ह्याचे 2 भागामध्ये विभाजन झालेले आहेत, ते म्हणजे सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश, अशा 2 भागामध्ये. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, बीड जिल्ह्यातील दक्षिणेकडील उंचवट्याच्या प्रदेशाला स्थानिक लोक कोणत्या नावाने ओळखतात? बीड जिल्ह्यातील दक्षिणेकडील जो काही उंचवट्याचा जो काही प्रदेश आहे, त्याला स्थानिक लोक कोणत्या नावाने ओळखतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितले की बालाघाट डोंगर रांगामुळे बीड जिल्ह्याचे 2 भाग पडतात. एक सखल प्रदेश, तर दुसरा उंचवट्याचा प्रदेश. तर बघा, याच्यापैकी आपल्याला उंचवट्याचा जो प्रदेश आहे त्याला काय म्हणतात? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार आपल्याला? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 ही बरोबर उत्तर असणार आहेत. तर बीड जिल्ह्यातील जो काही दक्षिणेकडील उंचवट्याचा प्रदेश आहे त्याला घाट किंवा बालाघाट असं म्हटलं जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहेत, बीड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? बीड जिल्ह्यातला सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच परळी तालुका जो आहे तो बीड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे. तर बीड जिल्ह्यातला सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर तो परळी तालुका येतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता? जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 2, आष्टी. तर बीड जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे? तर तो आहे आष्टी तालुका. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, जसे की 1 अंबेजोगाई, 2 केज, 3 गेवराई आणि बीड 4 नंबर. तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अंबेजोगाई. तर अंबेजोगाई हा सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, बीड जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? बीड जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आहेत. ऑप्शन क्रमांक 4 गेवराई. म्हणजेच गेवराई हा जो तालुका आहे हा बीड जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? म्हणजे बीड जिल्हा किंवा बीड शहर जे आहे ते कोणत्या नदीकाठी आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच बिंदुसरा. तर बिंदुसरा नदीच्या काठी जे आहे ते बीड जिल्ह्यातील म्हणजेच बीड शहर जे आहे, बीड शहर हे कोणत्या नदीकाठी आहे? तर बिंदुसरा नदीच्या काठी आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, बीड जिल्ह्याच्या सीमा एकूण किती जिल्ह्यांना जोडलेली आहे? बीड जिल्ह्याच्या सीमा एकूण किती जिल्ह्यांना जोडलेली आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 6. तर बीड जिल्ह्याच्या सीमा एकूण 6 जिल्ह्यांना लागून आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9, बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची सीमा सर्वात जास्त जिल्ह्यांना लागून आहे? बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याची सीमा सर्वात जास्त जिल्ह्यांना लागून आहे?
तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच गेवराई. तर गेवराई जो तालुका आहे बीड जिल्ह्यातील, या तालुक्याची सीमा सर्वात जास्त जिल्ह्यांना लागून आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे 1 गेवराई. तर बीड जिल्ह्यातील गेवराई या तालुक्याची सीमा ही सर्वात जास्त जिल्ह्यांना लागलेली आहे. एकूण 6 जिल्ह्यांना जी आहे बीड जिल्ह्याची सीमा लागली आहे, त्यापैकी सर्वात जास्त जिल्ह्याची जी सीमा आहे ती गेवराई या तालुक्याला लागलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, गोदावरी नदी बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्यापासून वेगळी करते? गोदावरी नदी बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्यापासून वेगळी करते? म्हणजेच गोदावरी नदी ही बीड आणि कोणत्या जिल्ह्याच्या दरम्यान आहे, किंवा गोदावरी नदी ही बीड जिल्ह्याला कोणत्या नदीपासून काय तर वेगळी करते? तर बघा याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 जालना. तर गोदावरी नदी ही बीड जिल्ह्याला जालना या जिल्ह्यापासून वेगळी करते. तर गोदावरी नदी ही बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्यापासून वेगळी करते? तर जालना जिल्ह्यापासून. म्हणजेच गोदावरी नदी ही बीड आणि जालना जिल्ह्याच्या दरम्यान आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील गोदावरी नदीच्या पलीकडे कोणता जिल्हा आहे? बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील गोदावरी नदीच्या पलीकडे कोणता जिल्हा आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच जालना जिल्हा आहे. बघा याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की बीड जिल्हा आणि जालना जिल्ह्याच्या दरम्यान गोदावरी नदी जी आहे त्या 2 जिल्ह्याला विभाजण्याचं काम करते. तर बघा इथे बीड जिल्हा आहे आणि इथे गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीच्या इथे म्हणजे बीड जिल्ह्याच्या उत्तरेत गोदावरी नदीच्या पलीकडे जो आहे तो जालना जिल्हा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याची सीमा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला लागून आहे? बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याची जी सीमा आहे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याला लागून आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच अहमदनगर. तर बीड जिल्ह्यातील जो काही आष्टी तालुका आहे त्या आष्टी तालुक्याची सीमा ही अहमदनगर जिल्ह्याला लागून आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, मांजरा नदी बीड जिल्ह्याची दक्षिण सीमा मांजरा नदी बीड जिल्ह्याची जी दक्षिण सीमा कोणत्या जिल्ह्यासोबत निश्चित करते? मांजरा नदी जी आहे ही बीड जिल्ह्याची जी दक्षिण सीमा आहे ती कोणत्या जिल्ह्यासोबत निश्चित करते? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच धाराशिव. तर मांजरा नदी जी आहे ती बीड जिल्ह्याची जी दक्षिण सीमा आहे, जसं की हा जर बीड जिल्हा असेल तर बीड जिल्ह्याची ही जी दक्षिण सीमा आहे, ही दक्षिण सीमा जी आहे ही दक्षिण सीमा मांजरा नदी आहे या दक्षिण सीमेवर, आणि च्या खाली जो आहे ते धाराशिव आहे. म्हणजेच काय, तर मांजरा नदी बीड जिल्ह्याची जी दक्षिण सीमा आहे ती धाराशिवपासून वेगळी करते किंवा धाराशिवसोबत निश्चित करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी ही बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी ही बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच गोदावरी नदी ही जी आहे बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. किंवा प्रश्न असाही विचारला जातो की गोदावरी नदी ही बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते? गोदावरी नदी ही बीड जिल्ह्याच्या कोणत्या सीमेवरून वाहते, असाही प्रश्न ज्या विद्यार्थी मित्रांनो विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर असेल उत्तर सीमेवरून. तर गोदावरी नदी जी आहे ती बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. किंवा प्रश्न जर असा विचारला की खालीलपैकी कोणती नदी ही बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते, तर गोदावरी नदी असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, बीड जिल्ह्याची नैसर्गिक सीमा उत्तरेला गोदावरी आणि दक्षिणेला या नद्यांनी निश्चित केलेली आहे. तर बघा बीड जिल्ह्याची जी नैसर्गिक सीमा आहे ही उत्तरेला गोदावरी नदीने निश्चित केली आहे, तर दक्षिणेला मांजरा नदीने निश्चित केली आहे. दक्षिणेला कोणत्या नदीने, तर मांजरा नदीने निश्चित केलेली आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 मांजरा नदी. कारण याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की मांजरा नदी जी आहे ती बीड जिल्ह्याची सीमा जी आहे ती धाराशिवसोबत निश्चित करते दक्षिणेकडे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती डोंगर रांग ही बीड जिल्ह्यातून जाते? खालीलपैकी कोणती डोंगर रांग ही बीड जिल्ह्यातून जाते? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 बालाघाट. तर बालाघाट डोंगर रांग ही बीड जिल्ह्यातून काय तर जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, बीड जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरी किती मिमी आहे? बीड जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरी किती मिमी आहे, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सरासरी किती पर्जन्यमान किंवा सरासरी किती पाऊस पडतो? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 666.36 मिमी. 666.36 मिमी इतकं पाणी जे आहे की इतकं पाऊस जो आहे विद्यार्थी मित्रांनो, ते इतका पाऊस जो आहे किंवा इतकं पर्जन्यमान सरासरी जे आहे ते आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 3 666.36 मिमी पाऊस जो आहे विद्यार्थी मित्रांनो
येथे पडतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, अंबेजोगाई हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? अंबेजोगाई हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच जयंती नदी. तर जयंती नदी जी आहे तर जयंती नदीच्या काठावर जे आहे ते अंबेजोगाई हे शहर वसलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त बीड हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर बघा याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं आहे की बीड शहर जे ते बिंदुसरा नदीच्या काठी वसलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अंबेजोगाई हे जे शहर आहे हे जयंती नदीच्या काठी वसलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? बीड जिल्ह्यातील जे माजलगाव धरण आहे ते कोणत्या नदीवर बांधलेली आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच सिंदफणा. तर सिंदफणा नदीवर जे आहे ते माजलगाव धरण बांधण्यात आलेले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण जे आहे ते सिंदफणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 आणि आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 20 आहे, सिंदफणा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंदफणा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. हा प्रश्न जो आहे हा तुमच्यासाठी आहे. तर सिंदफणा नदी जी आहे ती खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? याचं उत्तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल. तर त्याचं उत्तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर सिंदफणा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर अशा प्रकारचे 20 इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण येथे घेतलेले आहेत. तर या 20 पैकी आणि याच्या आधी जे आपण 45 प्रश्न घेतलेले आहेत ते 45 प्रश्न असे एकूण 65 प्रश्न घेतलेले आहेत. या 65 प्रश्नापैकीच तुम्हाला जे येणाऱ्या जे काही म्हणजेच उद्याला जी काही परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेमध्ये या 65 पैकीच 10 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. आणखी 2-3 प्रश्न वेगळे मिळतील म्हणजेच जे काही चालू घडामोडीच्या संबंधित असतील, जिल्ह्यातील जे काही चालू घडामोडीशी संबंधित. परंतु मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ते आपल्या या 65 प्रश्नामधूनच येतील. म्हणजे जवळपास 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते आपल्या या 65 प्रश्नामधूनच येणार आहेत. त्याच्यामुळे याच्या आधीचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचे आहेत. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.